मी वर्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण 3 प्रकारच्या बाही कटिंग करणार आहे आणि बाही उंचीप्रमाणे मुंडा उतार किती घ्यायचा, बाही रुंदी किती घ्यायची, बाही लांबीप्रमाणे हे आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहे. आणि मुंडा शेप देता येत नसेल तर 2 नवीन पद्धती आपण मुंडा शेप देण्यासाठी सुद्धा शिकणार आहे. प्रॉब्लेम निघून जाईल. तर मी 3 बाही, एक बाही लांबी 10 इंच घेणार आहे, एक 5 घेणार आहे आणि एक 2 इंच आपण बाही लांबी घेणार आहे. आता बाही रुंदी किती घ्यायची, तर ती तुमच्या छातीचा 4था भाग घ्यायची आहे. तर तुमची छाती इथं तुम्हाला छातीचं माप घ्यायचं आहे आणि डीप नेक असेल त्यातून अर्धा इंच वजा करायचं आहे. तर आपण सर्वात पहिला लहान बाही 2 इंचाची बाही कटिंग करणार आहे. त्यासाठी मी हा कपडा घेतला आहे, डबल कपडा आहे. याचा आपण 4 फोल्ड घडी घालणार आहे. हे बघा, ह्या पद्धतीनं कपडा व्यवस्थित करून घ्या. आणि आता सगळ्यात पहिला आपण बाही रुंदी मी 9.5 इंच घेतली आहे. 2 इंचाची बाही आहे, त्यात 1 इंच प्लस करून आपण 3 इंच बाही उंचीला मार्किंग केली आणि सरळ लाईन आखतोय. मी तुम्हाला अनेकदा बाही रुंदी हे बघा 9.5 घेतले, उंची 3 इंच घेतली आहे. आता मुंडा उतार आपण किती घ्यायचा आहे, तर आपण 1.5 इंच मुंडा उतार घेणार आहे. फक्त 1.5 इंच, अर्धा इंच वर आणि अर्धा इंच खाली, तर मध्ये अर्धा इंच कपडा शिल्लक राहणार आहे. अर्धा ते पाऊण इंच शिल्लक राहील. इकडे सरळ लाईन आखायची आहे आणि असा मुंडा शेप फिरवायचा आहे. आणि सेम हलकासा बाग देऊन तुम्हाला दुसरा सुद्धा मुंडा शेप द्यायचा आहे. मागील पुढील दोन्ही मुंडा शेप बाही छोटी असेल तरी पण आपल्याला द्यायचे आहेत. आणि इथं मी मोजते आपली मुंडा गोलाई आणि दंड. तुम्ही तुमचं माप इथे ॲड करणार आहे. माझं इथं मुंडा 16 आहे, त्याचा अर्धा 8 इंच येतं आहे आणि 1.5 इंच मी शिलाई मार्जिनिंग ॲड केले आणि मी अजून थोडासा शेप असा खोल केला आहे. आपली बाही आखून कंप्लीट झाले, मी कटिंग करून घेते. तर हा आपला मागील मुंडा शेप कट झाला. पुढील सुद्धा आपल्याला शेप कट करायचा आहे. बाही कितीही छोटी असेल तर हे बघा, परफेक्ट आपला शेप कटिंग झाला आहे. तर चला आता आपण 5 इंचाची बाही कटिंग करायला घेत आहे. बाही उंची 5 आहे, 1 इंच प्लस करून तुम्हाला 6 इंच घ्यायचं आहे. आणि 5 इंच बाही आहे तर बाही रुंदी मी 9 इंच घेते आणि मुंडा उतार मी 3 इंच घेत आहे. हे बघा, मी रुंदीला एक लाईन आखून घेतली आणि उंचीची पण लाईन आखून घेते. आता आपल्याला मुंडा उतार 3 इंच घ्यायचा आहे. इथं 2 इंचाला मार्किंग करायची आहे आणि इथं सुद्धा 2 इंचाला मार्किंग करायची आहे. आणि मी दाखवते ह्याप्रमाणे तुम्हाला शेप असा थोडासा असा फिरवून घ्यायचा आहे गोलमध्ये. आणि दुसरा शेप मी इथे कट करत नाही, आखत नाही आहे. हे बघा, इथं आपला 8 येतोय आणि 1.5 इंच पुढं बरोबर 9च्या लाईनीवर येतोय. इथं मी 3 इंच मुंडा उतार घेतला आहे. दंड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. माझे 6.5 आहे, 1.5 इंच पुढं मी ॲड केलं आहे. आणि मी बाहीचा मागील मुंडा शेप कट करते. मी पुढचा मुंडा शेप आखलाच नाही आहे. आता आपण पुढचा मुंडा कसा घ्यायचा बघणार आहे, नवीन पद्धत शिकणार आहे. तो मुंडा शेप द्यायला प्रॉब्लेम येत असेल तर हे बघा, मार्जिनिंग साईडला तुम्हाला 1 इंचाला मार्किंग करायची आहे आणि दुसरा टोक उचलून तुम्हाला बाहीचा त्याच्यावर नेऊन ठेवायचा आहे आणि परफेक्ट बाही ठेवायची आहे. आणि हा बघा, तुमचा पुढचा मुंडा शेप आपोआपच निघला आपला. हे बघा, पुढचा मुंडा शेप परफेक्ट जसा मी आखते त्याप्रमाणेच तो निघतो. एकदा ही पद्धत वापरून बघा, तुमची बाहीचा शेप परफेक्ट येईल. आता आपण 10 इंचाची बाही कटिंग करणार आहे. त्यासाठी मी 4 फोल्ड कपडा घडी घातला आहे. 10 आहे, 1 इंच प्लस करून 11ला मी उंचीची मार्किंग करून घेते. हे बघा, 2 ठिकाणी मार्किंग करते आणि सरळ लाईनवर आखून घेते. आता आपल्याला बाही रुंदी आपल्याला किती घ्यायची आहे, 9 इंच घ्यायची की 9ला कमी घ्यायची. तर 9ला मी मार्किंग केली आहे, पण आपली 9 बनत नाही. 3.5 इंच मुंडा उतार घेतल्यावर तुम्हाला 8:45ला बाही रुंदी घ्यावी लागते. तर मी पहिला मुंड्याचा शेप आखून घेते आणि आता आपण क्रॉस मोजून बघणार आहे. दुसराही मुंडा शेप दिला आहे, पण मी हा कट नाही करणार आहे. इथं सुद्धा आपण एक ट्रिक वापरणार आहे. दंडाची सुद्धा मी मार्किंग करते. 5.5 आहे, 1.5 इंच प्लस करून 7 इंच. आणि आता इथं बघा, तुम्हाला हे मोजायचं आहे 8, 9. इथं आपलं कमी पडतं अर्धा इंच, तर आपण अर्धा इंचाला जॉईंट देणार आहे.
मी मागील मुंडा शेप कट केला आहे. जसं आपण 5च्या बाहीला दाखवलं होतं 2-2 इंचाची मार्किंग करून मध्ये फक्त गोल शेप फिरवायचा आहे त्या पद्धतीनं. आणि हा इथं कमी पडणारा कपडा आपल्याला इथं जॉईंट द्यायचा आहे. समजा आता तुम्हाला जॉईंट दिला तर इकडून तुम्हाला 1 इंच बरोबर काढता नाही येणार, तर आपल्याला ह्या बाहीला आपण आणि एक पद्धत शिकणार आहे मुंडा शेप देण्यासाठी पुढील. हे बघा, मध्याला मी मार्किंग करून घेते. मध्यापासून एका साईडला कोणत्याही तुम्हाला अर्धा इंचाला मार्किंग करायची आहे. मी दाखवते ह्या पद्धतीनं. तर आता बघा, मी ही मार्किंग केली तर आपला एक शेप मी कट केलेला आहे, त्याच्यावर तुम्हाला दुसराही शेप दिसायला लागला आहे. तर आपल्याला हा दुसरावाला शेप कट करायचा आहे. बघा, मी आखला आहे त्याप्रमाणेच तो कट झाला आहे. तर हे बघा, आपली ही पद्धत वापरून सुद्धा आपल्याला मुंडा शेप कट करता येतो. तर हे बघा, मी तुम्हाला त्या चॉकनं पण आखून दाखवते. हे बघा, जसं मी आखते त्याप्रमाणे येतो. आपले तिन्ही बाही कट झाले आहेत. मी तुम्हाला हे बघा, याचं 7.25 आले बाही रुंदी, याची 9 आली आहे आणि छोटी बाहीची 9.5 आपण बाही रुंदी घेतली आहे. ही 2 इंचाची बाही आहे, ही 5 इंचाची आहे उंची आणि ही 10 इंचाची आहे. आणि मुंडासुद्धा आपण एकाला 1.5 इंच घेतला आहे, एकाला 3 इंच घेतला आहे, एकाला 3.5 इंच घेतला आहे. आपल्या तिन्ही बाही कटिंग झाली आहे. माझा हा कटिंगचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला समजला असेल तर मला एक लाईक नक्की करा व्हिडिओला. तर आपलं मी तुम्हाला अनेकदा समजून सांगते. इथं तुम्हाला तुमचं माप टाकायचं आहे. इथं 2च्या जागी 1.5 इंचसुद्धा बाही असू शकते. इथलं माप तुम्हाला जसं तुम्ही मुंडा उतार घेता त्याप्रमाणे चेंज होतं. बाही रुंदी फिक्स राहत नाही. कायम मी छातीचा 4था भाग त्यातून अर्धा इंच वजा करा म्हणून सांगते, पण हा मापाप्रमाणे बाही उंचीप्रमाणे किंवा मुंडा उतारप्रमाणे चेंज होतो. तर आता मी सगळ्यात लहान स्लीव होती 2 इंचाची, ती तुम्हाला आपण मुंडा उतार 1.5 इंच घेतला आहे तर त्याप्रमाणे कशी होते ते मी तुम्हाला शिवून दाखवत आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. आपला हे बघा, मी ही नॉर्मल जशी आपण स्लीव शिवतो त्याप्रमाणे शिवून घ्यायचे खालून आणि एका साईडला मी चिपकवून घेते. फेबिकॉलनं हे चिपकवते मी, कारण की कपडा सिल्की आहे. आपला ब्लाऊज कटोरी आहे. माझा ब्लाऊज शिवून रेडी आहे. पाठीमागचा गळा चौकोनीचाच भाऊ आहे किंवा सेम त्याच्यामधलाच वेगळी पद्धत थोडंसं शेप चेंज केला आहे. गळ्याला पाठीमागं मी कॅनव्हास लावला आहे. आणि बाही जोडायच्या आधी आपल्याला हा कपडा बघायचा आहे एक समान आहे का, छोटा मोठा नाही ना. जर छोटा मोठा असेल तर कट करून काढायचा आहे. त्याच्यानंतरच बाही अटॅच करायला घ्यायची आहे. जशी तुम्ही छोटी 10ची स्लीव 5ची स्लीव जशी अटॅच करता तशीच तुम्हाला ही सुद्धा स्लीव अटॅच होते, कारण ती आपण मापाप्रमाणे आखून घेतली आहे. हे बघा, आता आपली स्लीव मोजून दाखवते मी तुम्हाला. हे बघा, ही आपली 2 इंच आहे. 2ला 1 लाईन 2 लाईन 2.25 इंच आहे. आता मी हा ब्लाऊज फिटिंगसुद्धा करून घेते. फिटिंग केल्यानंतर आपलं काखेमध्ये कपडा किती शिल्लक राहिला आहे तोही मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आपला 1.25 इंच की 1 इंचच्या आसपास कपडा राहिला आहे. आपला शिवल्यानंतर ब्लाऊजचा पुढचा लूक आहे. ही आपली बाही आहे आणि ही पाठीमागचा आणि हा घातल्यानंतरचा लूक आहे पुढचा आणि मागचा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि थँक्यू व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल.